नमस्कार मंडळी, मी आहे दिव्या राठोड. तुमच्या भेटीस आज आली आहे फिल्म सिटी मध्ये, जे तुम्ही पाहू शकता की ते सुंदर असं फिल्म सिटी दाखवली आहे. आणि तुम्हाला माहितच नसेल पण मी सांगते की फिल्म सिटी मध्ये तुम्हाला माहिती आहे एक छोटीशी अशी दुनिया आहे. त्या दुनियेला आपण म्हणतो बॉलिवूड पार्क. तर या आपण भेट देऊयात बॉलिवूड पार्कला. गेट वरूनच तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं हे डेकोरेशन केलेलं आहे आणि ह्यालाच आपण म्हणतो गोल्डन गेट. यासहित आपण एंटर करूयात बॉलिवूड पार्क मध्ये. तर ही आहे एक सुंदरशी जागा बॉलिवूड पार्क, ज्याची एंट्री झालेली आहे. आणि एंट्री होताच डावी बाजूला आपल्याला दिसतं एवढे सगळे चित्र, आणि हे चित्र काढणारे आपले पेंटर एवढे सुंदर आणि किती अशी छान कारागिरी केली आहे त्यांनी की दिसते तुम्हाला आपल्याकडे ऐश्वर्या रॉय, सलमान खान एवढे सगळे मूवीजचे हिरोज इथे पेंटिंग केलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. आणि हे आहे आपल्या बॉलिवूड पार्कचं पोलीस ठाणा, जिथे आपण शूट करताना आपण काहीही म्हणजे आपण तिकडचं नेम प्लेट चेंज, पोलीस ठाणा चेंज, जागा चेंज, सगळं चेंज. बरोबर. या पुढे जाऊयात. पुढे येताच आपल्याला शाही असं थोडस मनाला वाटेल. हे आहे खूप शाही असं सेटअप, जे तुम्ही पाहू शकता. आणि हे आहे आपल्या फिल्मची जी काही पण लाइटिंग्स असतात, ट्रॉली असते कॅमेराची आणि कॅमेरा, आणि इथेच आपला डायरेक्टर बसून बोलतो रोल, कॅमेरा आणि ऍक्शन. आणि आर्टिस्ट आपले रेडी असतात रडण्यासाठी, हसण्यासाठी आणि तुम्हाला हसवण्यासाठीही. पाहून घ्या एकदा, खूप सुंदर असं सेटअप केलेलं आहे. यासोबतच आता आपण एंट्री करूयात पूर्ण बॉलिवूड पार्क मध्ये, ज्याची एंट्री बघा किती सुंदर आणि राजेशाही सारखी केलेली आहे, जे की राजस्थानी सेटअप आपण असं म्हटलं जातं. पाहून घ्या एकदा, लाइटिंग वगैरे किती सुंदर केलंय यार. तर या तर हे आहे आपलं राजस्थानी सेटअप, जिथे आपल्याला दाखवलेलं आहे आपले राजे महाराजे कसे घोड्यावरती आणि हत्तीवरती सवारी घ्यायचे, आणि त्यांचं हे सिंहासन आहे. आणि हे त्यांचं राजे सिंहासन आहे, जे की फार सुंदर असं बनवलं गेलेलं आहे, ज्याच्यामध्ये लाइटिंग्स वगैरे तुम्ही पाहू शकता किती सुंदर वगैरे. यार काय बोलणार आता ह्याच्याबद्दल, बोलणं इतकं कमीच आहे, कारण की माझे शब्द ह्याला पुरच पडत नाहीत. आणि या सेटअप नंतरच तुम्ही बघू शकता एंट्री केल्या गेल्या डावी बाजूलाच आपल्याला दिसेल, जिथे आपण कॉस्ट्युम्स एक्सप्लोर करू शकतो आणि आपल्या बॉलिवूडचे पूर्ण फिल्म्स घेऊ शकतो इथे. जसे की मुन्नाभाई MBBS, आपलं रॉबॉट आणि मुगॅम्बो, खुशुआ, हा हा हा. तर हे सगळे कॉस्ट्युम्स आपण घालून, तेही पूर्ण फ्री मध्ये घालून आपण त्यांना एक्सप्लोर करू शकतो. आपलं बॉलिवूड आपल्या अंगात घालून घेऊ शकतो आणि एन्जॉय करू शकतो. या तर पुढे आपण जाऊयात. ह्याला बोलतो आपण बॉलिवूड शो, जिथे दाखवलं जातं एंटरटेनमेंट सहित डान्सिंग, सिंगिंग, सगळं काही. तर या आपण पाहूयात आतून की हे कसं दिसते. ह्याच्या एंट्रीतच तुम्हाला सगळे फेमस मूवीज, हिट मूवीज दिसतील, ब्लॉकबस्टर मूवीज आहेत इथे. माझा आज गाल दुखायला लागलाय. नाही हलूनच. तर तुम्ही फारसे शोज बघतात, कपिल शर्मा शो, इंडियन आयडल, हे सगळे शोज अशा प्रकारे दाखवले जातात. इथे आपली ऑडियन्स बसते आणि इथे होतो शोजचे शूटिंग्स. आणि हे आपल्या बॉलिवूड पार्क मध्ये तुम्हाला बघायला मिळेल की आपले शोज कसे होतात, ते कसे केले जातात. आणि इथे आपल्याला पाहायला मिळेल सिंगिंग, डान्सिंग,
कॉमेडी आणि खूप काही जे आपण आपल्या बॉलिवूड पार्कला दाखवू शकतो आणि बॉलिवूडला एक छान असं आकर्षित करू शकतो. पाहू शकता तुम्ही. नाही दाखवायचं, आता जायचं. ह्याला म्हटलं जातं लाईव्ह शो, म्हणजेच एंटरटेनमेंट का ब्लॉकबस्टर. या आता आपण जाऊयात पुढे. बरं, तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का? या स्क्रीनवर काहीतरी दाखवलेलं आहे. तर तुम्ही तिथे जर बॉलिवूड पार्कला आला असाल तर हे टॅग करून सांगू शकता किंवा खाली कमेंट्स वर लिहून सांगू शकता की आम्ही बॉलिवूड पार्क फिरून आलोय किंवा बॉलिवूड पार्कला व्हिजिट करून आलो. आणि नाही करून आला असाल तर तुम्हाला बॉलिवूड पार्कची आयडी मिळेल आणि त्या आयडी नुसार तुम्ही तुमचे तिकीट्स बुक करू शकता. चला तर मग पुढे चलू. तर ह्या राजे ही सेट नंतर आपण वळूयात सेल्फी पॉइंट कडे. तर हे आहे आपलं सेल्फी पॉइंट जिथे तुम्हाला दाखवलं जाईल. आता ह्याबद्दल तर मी काय बोलू, तुम्हाला माहिती आणि तुम्हाला माहिती असेल तर प्लीज कमेंट करून खाली सांगा की हे कोणत्या मूवी मध्ये यूज केलेलं आहे आणि ह्याला काय म्हणतो आपण. प्लीज कमेंट करा आणि मला सांगा की हे कोणत्या मूवी मध्ये होतं किंवा आहे. आणि हे आहे आपलं सुंदर असं खूप सारे पोस्टर्स जे की आधीपासून आतापर्यंतचे मूवीज ब्लॉकबस्टर दाखवले आहेत, तर तुम्ही पाहू शकता. त्याच बाजूला आपल्याला दिसेल सिंहासन, जिथे आपली राणी साहेबा बसून फक्त हुकूम करत असते की मेरा आदेश पालन करिये. आणि हे आहे काही न करता पण जेलमध्ये जाणं, जे की आपल्या बॉलिवूडचं जेल आहे, जिथे भगवान के लिए मुझे छोड़ दो, प्लीज मुझे छोड़ दो. पण हे तर मी ऍक्टिंग केली आहे ना. हो, तर हे आहे सुंदर असं जेल. आणि या जेलमध्ये तुम्ही बघू शकता बिग बॉसचं कन्फेशन रूम, जिथे तुम्ही बिग बॉसला कंप्लेंट करू शकता आणि बिग बॉसला सांगू शकता की बिग बॉस, ये बिन वजह मुझे जेल में क्यों बंद कर दिया गया है, प्लीज मुझे बाहर निकालिए. हे बघा. यानंतर इथे दाखवलं गेलेलं आहे की सेलिब्रिटीज आता तर पडद्यावर दिसतात, पण त्याआधी ते लहानपणी कसे दिसायचे. तर हे फोटोज तुम्ही पाहून प्लीज कमेंट मध्ये सांगा की ह्यामधून तुम्हाला कोणते सेलिब्रिटीज माहिती आहेत किंवा तुम्ही कोणत्या सेलिब्रिटीजला जास्त फॉलो करता आणि ते तुमचे इन्स्पिरेशन आहेत. प्लीज कमेंट करा आणि सांगा. त्यासोबतच इथे आहे शोलेचा सेटअप, ज्याचं नाव काढल्याशिवाय आपली बॉलिवूडच अधुरी आहे, इनकम्प्लीट आहे. की बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना. यार मी तर शोलेमध्ये घुसलेली पूर्ण, नाही का. तर हे आहे आपल्या गोलमालची बाईक, ज्याच्यावर 1 नाही 2 नाही 3 नाही 5 जण बसू शकतात. हे मी का सांगते तुम्हाला, जेव्हा की हे पूर्ण आपल्या अजय देवगण सरांनीच सांगितलेलं आहे की याच्यावर किती लोक फिरू शकतात. हो हा, बट हेल्मेट घालायला विसरू नका. तर या तर बॉलिवूड पार्कचा स्वर्ग म्हणजे हा सेटअप आहे. किती सुंदर आहे.
हा कॅमेरा आपल्याला शूट करू शकतो आणि जो की एवढा नाही, एवढा मोठा कॅमेरा आहे, ज्याच्यावर रील्स पण लावलेले आहेत. हाय बेबी. यस यस, शूट कर रही हूँ मैं. और ये है बहुत ही प्यारा सा म्हणजेच गिटार, जिथे आपण बोलू शकतो टन 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 टन. नाही, येस, हे आहे खूप सुंदरसं सेटअप. एक मिनिट, मैं आ रही हूँ. त्याच सहित इथे आहे आपलं सुंदरसा महल. या तर जाऊयात वरती. जिथे आपण पूर्णपणे हिस्टॉरिकल मुवमेंट कॅप्चर करू शकतो आणि आपण फील करू शकतो की हिस्टॉरिकल मूवीज मध्ये कसं दाखवलं जातं आणि आपले राजे जे असतात ते कसे एकमेकांवरती हक्क जमावून असतात. या नगाडे संग ढोल बाजे, ढोल बाजे. तर हे आहे आपल्या पद्मावत मधलं एक छोटेसे ढोल. किती सुंदर आहे. ह्याच्यासोबत नगाडे वाजवले जातात आणि नाचलं जातं. नगाडे संग ढोल बाजे. आणि हे आहे छोटीशी लेणी. किती सुंदर आहे. तर तुम्हाला माहितीये बॉलिवूड पार्क मध्ये जर तुम्ही आला असाल ना, तर इथे आपल्याला पार्क मध्येच काहीतरी बघायला मिळेल आणि ते पार्क मध्ये तुम्ही फील करू शकता गोवा. तुम्हाला कुठे जायची गरज नाहीये बॉलिवूड पार्क मध्ये. या तुम्हाला गोवा बघायला मिळेल, जे की अति सुंदर आहे. बघू शकता यार, राहून घ्यायचं का इथेच. किती सुंदर आहे नाही का हे. आणि इथे तुम्ही सेलिब्रिटीजचे जे पोस्टर्स लावलेले आहेत तिथे थांबू शकता, स्वतःला फील करू शकता. जसं की ओम शांती ओम, बाहुबली, रॉबॉट, असे खूप सारे स्टॅच्यूज वगैरे. हा, आपण असंच म्हणू शकतो, जे की आमच्या बॉलिवूड पार्क मध्ये तऱ्हेतऱ्हेचे टुरिस्ट येतात आणि बघा किती एन्जॉय करतात ते. आणि तुम्ही गर्दी तर बघू शकता. आणि हे आपल्या बॉलिवूड पार्कचं कॅन्टीन आहे, जिथे थांबायलाही नाही जागा. एक झलक तिकडेही. आणि हे ही सुलतानी सिंहासन, जे तुम्ही मूवीज मध्ये पाहू शकता. खूप साऱ्या पद्मावत मध्ये पाहिलं असेल किंवा खूप साऱ्या अशा हिस्टॉरिकल. आणि हिस्टॉरिकल म्हटलं की आपल्याला एक डायरेक्टर तर नक्कीच आठवतात आणि त्यांचं नाव आहे बन्साली. हो, तर त्यांचं सेटअप आहे असं समजून चला पुढे जाऊयात. तर ह्याला आपण म्हणतो बॉलिवूड थिएटर. आणि या तर बॉलिवूड थिएटर मध्ये नक्की काय केलं जातं आपण पाहूयात. तर मला असं ऐकण्यात आलंय की इथे स्टॅच्यूज आहेत, जे की खूप साऱ्या सेलिब्रिटीजचे स्टॅच्यूज लावलेले आहेत. तर या पाहूयात स्टॅच्यूज दिसतात कसे. स्वर्ग हा नवा वाटतो हवा. किती सुंदर वाटतंय हे. ऐला जादू. एंट्री मारल्या मारल्यागत तुम्हाला दिसते जादू.
माँ मुझे जादू चाहिए माँ. असं नाही वाटत का ह्याच्या पाठून असे लाईट येईल, UFO खाली येईल आणि याला सोडून जाईल, नाही तर घेऊन जाईल. चला तर मग पुढच्या स्टॅच्यूज वर जाऊयात. तर हे आहेत आपले साहेब बाळासाहेब ठाकरे. नमस्कार. ह्यांचा हात नेहमीच डोक्यावर असावा. जय हिंद. या तर मग. अरे मोदी सरकार, मोदीजी नमस्ते. ह्यांचे पण स्टॅच्यू इथेच बनलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि ठीक इथेच तुम्ही पाहू शकता आमचे केबीसीचे कोण बनेगा करोडपती अमिताभ बच्चन. इथे तुम्हाला 10 करोडचं प्रश्न विचारलं जाईल आणि जे देतील त्यांच्याकडून तुम्ही घेऊन या. हळूहळू हळूहळू त्यांचं पण शूट करून घ्या तुम्ही. बाबासाहेबांना नमन आमचं. त्यांच्याबद्दल मी नाही बोलू शकत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ते काय आहेत. अण्णासाहेब, आम्हाला पण एक आरक्षण मिळवून द्या प्लीज. हे आमचे अण्णासाहेब आहेत. आणि हे सेटअप केलेलं आहे. इथे तुम्ही स्टुडंट ऑफ द इयरची फील करू शकता डिग्री घेऊन, असं नाही का. हे बॉलिवूड सिनेमाचं आहे बॅकग्राऊंड. इथे पण तुम्ही फोटोज काढू शकता. हे जे बाहेर सेटअप लावले त्याचं मिनी सेटअप म्हणून पण तुम्ही यूज करू शकता. इथे आपल्या PK सारखं तुम्ही एन्जॉय करू शकता. कसं मी दाखवू का पोज अशी. हा आणि इथे छान असं रोबोटिक सेटअप केलेला आहे. त्यानुसार सर आपले सचिन तेंडुलकर जी, ज्यांनी 1 नाही 2 नाही खूप सारे रेकॉर्ड्स तोडलेले आहेत आपल्या इंडियासाठी, आपल्या भारतासाठी. मगाशी हे राहूनच गेलं तर मी आता वळेन यांच्याकडे. नको पडेन तर नाही मी. हाँ तुम तो पूछिए सर. तो आपका अगला सवाल है 3 करोड़ के लिए और आपके ऑप्शंस है बॉलीवुड पार्क, बॉलीवुड पार्क और बॉलीवुड पार्क. और मैं चुनना भी बॉलीवुड पार्क को ही चाहूंगी. थैंक यू. माय गॉड, ये तो अमिताभ बच्चन जी की हाइट पे बिठाया गया है, मेरी तो हाइट नहीं पहुंच रही. या क्रिश. तर हे आहे वॅक्स म्युझियम बॉलिवूड पार्कचं. अरे बापरे, क्रिश. आता हे तर तुम्हाला माहितीच आहे कोणत्या चित्रपटाचं आहे. मला सांगण्याची काहीच गरज नाही, कारण की आपला इंडस्ट्री पूर्ण बॉलिवूड हा आपल्याला मिळेल फिल्म सिटी बॉलिवूड पार्क मध्ये. आणि जर ह्याच्याबद्दल तुला अजून माहिती पाहिजे असेल किंवा तुला तिला किंवा माझ्या सगळ्या मंडळींना तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर प्लीज एक चॅनल आहे, त्याचं नाव आहे लय भारी. त्या लय भारी चॅनल मध्ये तुम्हाला बॉलिवूड पार्कची सगळी माहिती मिळून जाईल. तर प्लीज व्हिजिट करा आणि चॅनलला फॉलो, कमेंट, लाईक, सबस्क्राईब सगळं करा. तुम्हाला इथे येण्याची संधी सुद्धा मिळाली जाईल. थँक्यू.